हे बघा ना, चिरोटे अगदी कुरकुरीत, खुसखुशीत व भरपूर लेयर्स सुटलेले आहेत. अचूक मेजरमेंट आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नमस्कार, तुमचे स्वागत आहे KG क्लासी फूड या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण करणार आहोत कुरकुरीत, खुसखुशीत आणि खूप सारे लेयर सुटलेले असे हे चिरोटे. चला तर मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला. त्यासाठी लागणारे साहित्य आहे 2 कप मैदा, 2 टेबलस्पून बारीक रवा, 1/4 टीस्पून मीठ. हे सर्व एकत्र करून घ्यावे. आता आपण त्यात 2 टेबलस्पून मेल्ट केलेले तूप घालून सर्व एकत्र करावे. पीठ थोडं थंड झाले की पीठ व तूप चांगले मिक्स करून घ्यावे, जेणेकरून आपले चिरोटे एकदम कुरकुरीत व खुसखुशीत होतील. पिठामध्ये थोडे थोडे पाणी ॲड करून पिठाचा सॉफ्ट डो मळून घ्यावा. आता हे पीठ आपण 1 तास झाकून ठेवूया. 1 तासानंतर पीठ परत चांगले मळून घेऊन त्याचे 5 पोर्शन करावे. आता आपण पिठाचे 5 पोर्शन करून घेऊया. मी कमीत कमी 3ही घेऊ शकता, पण जेवढे जास्त पोळ्या घ्याल तेवढे त्याचे लेयर्स जास्त सुटणार. पिठाचा गोळा मैद्याच्या पिठात घोळवून जेवढी जमेल तेवढी पातळ पोळी लाटून घ्यावी. आता त्यावर थोडे तूप आणि कॉर्नफ्लॉवर भरून सगळीकडे स्प्रेड करून घ्यावे. अशीच परत दुसरी चपाती त्यावर ठेवून त्यावर पुन्हा तूप व कॉर्नफ्लॉवर लावून स्प्रेड करावे. अशीच प्रोसेस परत 3 पोळ्या ठेवताना करावी. पोळीच्या शेवटला थरालाही तूप व कॉर्नफ्लॉवर लावून स्प्रेड करावे. अशाच पद्धतीने आपले 5 लेयर झालेले आहेत. आता ही पोळी आपण एका साईडने घट्ट रोल करावा. हा रोल थोडासा हलक्या हाताने प्रेस करावा, जेणेकरून आपले आतले लेयर्स एकमेकांना चिकटतील.
आता 1 इंच जाडीचे तुकडे करून आपले चिरोटे करून घेऊया। हे सर्व चिरोटे हलक्या हाताने प्रेस करून ते हलक्या हातानेच लाटून घेऊया। अशा प्रकारे आपले चिरोटे झालेले आहेत। आता आपण हे गरम तेलामध्ये एकदम मंद गॅसवर चिरोटे तळून घ्यायचे। आपले चिरोटे आपण एकदम लाईट गोल्डन कलरवर तळून घ्यावेत। चिरोटे गरम असताना त्यावर पिठी साखर भुरभरावी, जेणेकरून ती पिठी साखर ते चिरोटे सोक करतील। अशा प्रकारे आपले असे कुरकुरीत खुसखुशीत चिरोटे तयार झाले आहेत। दिवाळीसाठी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपी सोबत।